शीघ्रपतनाचा जर विचार केला ना, तर बऱ्यापैकी सायकॉलॉजिकल कंडिशन आहे. हां, शीघ्रपतन म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे ती क्रिया 1 ते 1.5 मिनिटाच्यात संपून जाते. हां. याच्यामध्ये काय झालं असतं, की स्ट्रेस हा फॅक्टर असतो आणि दुसरा जो फॅक्टर जो आहे ना, परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे शारीरिक संबंध करण्यापूर्वी आपला परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही याची एन्झायटी आधी. ओके. ही एक क्रिया आहे आणि दुसरी गोष्ट एन्झायटीसोबत काही जणांना अतिउत्तेजन असते. हं. त्यामुळे तो इजॅक्युलेशनवरचा कंट्रोल राहत नाही. म्हणजे ओके. एन्झायटीमुळे पण शीघ्रपतन होऊ शकतं आणि अतिउत्तेजनामुळे तो इजॅक्युलेटरी कंट्रोल राहत नाही. करेक्ट. आता याच्या जोडीला जर तुम्ही पॉर्नची सवय लागली असेल, की नको ते व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तर ओके. नको ते व्हिडिओने काय झालं, पॅटर्न तयार झालेला असतो. हां. आपला कॉन्फिडन्स कधी कमी होतो. आपल्याला काहीतरी वेगळं बघायची सवय लागलेली असते हं. आणि प्रत्यक्षात मात्र ती क्रिया वेगळी असते. कंपॅरिझन हां. होतं, पार्टनरची तुलना होते. करेक्ट. त्यामुळे अराउजल येत नाही किंवा जर झालं, तर ती क्रिया लवकर संपून जाते. असंही ओके. होतं. दुसरी गोष्ट शीघ्रपतनाचं आणखी एक कारण सांगेल मी, हस्तमैथून. ओके. बरेच डॉक्टरसुद्धा म्हणतात, की हस्तमैथून हेल्दी आहे. फक्त एक माझं प्रांजळ मत मी सांगतो तुम्हाला. हस्तमैथून येन-केन प्रकारे चांगलं नाही. माझं ओके. का मत असं आहे, की हस्तमैथुनाचा आणि इरेक्शनचा तसा काही विशेष फरक नाही. म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन हस्तमैथुनाने होत नाही. हां. परंतु लक्षपूर्वक ऐका, हस्तमैथुनामुळे शीघ्रपतन होऊ शकतं.